ये है न्यूज स्टोरी, सब पर नजर, सबकी खबर। नमस्कार, आपण पाहत आहात न्यूज स्टोरी वर्धा एडिशन। पाहूया वर्धा जिल्ह्यातील आजच्या प्रमुख बातम्या। हिंगणघाटचे पोलीस निरीक्षक अनिल राऊत यांच्या मनमानी कारभाराविरोधात आणि धमक्यांनंतर व्यावसायिक प्रवीण पलेरिया यांनी राज्यस्तरीय व घटनात्मक संस्थांचे दरवाजे ठोठावले। पोलीस ठाण्यात अर्ज न स्वीकारल्याने आणि धमक्यांनंतर प्रवीण पलेरिया यांनी वरिष्ठ अधिकारी व आयोगांकडे केलेल्या तक्रारींचा घटनाक्रम माध्यमासमोर मांडला। प्रवीण पलेरिया हे हिंगणघाट शहरात लोरेक्स व्हिडिओ गेम पार्लर चालवतात। त्यांच्याकडे व्हिडिओ गेम पार्लर चालवण्याचा महाराष्ट्र शासनाचा वैध परवाना असून ते शासनाकडे नियमित करही भरतात। तरीही त्यांना अनिल राऊत यांच्याकडून अडचणी निर्माण होत असल्याचा दावा त्यांनी केला आहे। मी प्रवीण पलेरिया गेले अनेक वर्षापासून हिंगणघाट येथे व्हिडिओ गेम पार्लर चालवत आहे। मी शासनाचे परवाने घेऊन सुरू केलेले आहे, तरी पण माझ्या पार्लरमध्ये पोलीस चौकशी करून खोटे पंचनामे तयार करतात आणि माझे व्हिडिओ गेम पार्लर बंद करतात। आता मी ह्युमन राईट्स, लोकायुक्त, पोलीस महानिरीक्षक नागपूर, IG साहेब, महाराष्ट्र पोलीस तक्रार प्राधिकरण मुंबई, वर्धा SP ऑफिसमध्ये, मुंबई व हायकोर्टात नागपूर या विभागात मी स्वतः भेट देऊन पोलीस निरीक्षक हिंगणघाट यांच्या विरुद्ध तक्रार दिलेली आहे। चौकशी करून मला न्याय मिळावा हीच विनंती। धन्यवाद। सर्व कायदेशीर परवाने, परवानग्या आणि नियमित कर भरूनही एका व्यापाऱ्याला स्वतःच्या संरक्षणासाठी आणि न्यायासाठी SP कार्यालयापासून ते मानवाधिकार आयोग आणि लोकायुक्तांपर्यंत पायपीट करावी लागत आहे। तसेच न्यायासाठी त्यांनी पोलीस महानिरीक्षक नागपूर विभाग तसेच उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठापर्यंतही धाव घेतली आहे। व्यापाऱ्याला धमकावल्याच्या आरोपांप्रकरणी अनिल राऊत यांच्यावर राज्य पोलीस तक्रार प्राधिकरण आणि लोकायुक्त काय कारवाई करतात याकडे संपूर्ण वर्धा जिल्ह्याचे लक्ष लागले आहे। वर्ध्यात ग्रामविकास मंत्री यांनी मोठी घोषणा केली। राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल उभारून महिला बचत गटांच्या उत्पादनांना वर्षभर बाजारपेठ मिळणार। वर्ध्यात ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी प्रत्येक जिल्ह्यात उमेद मॉल उभारण्याची घोषणा केली। यामुळे महिला बचत गटांच्या उत्पादनांना वर्षभर थेट बाजारपेठ उपलब्ध होणार। महाराष्ट्रात 50 लाख महिलांना लखपती दीदी बनवण्याचे लक्ष्य असून बचत गटांना आतापर्यंत 7,000 कोटींचे कर्ज वाटप झाले। प्रधानमंत्री आवास योजनेतील घरांवर सोलर पॅनेल बसवण्याचे कामही बचत गटांना देण्याचा प्रस्ताव आहे। पुलगाव येथे बोगस सोयाबीन बियाण्याविरोधात शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला असून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाईची मागणी करण्यात आली। वर्धा जिल्ह्यातील पुलगाव येथे बोगस सोयाबीन बियाण्यांमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांसाठी शिवसेना ठाकरे गट आक्रमक झाला। कृषी विभागाकडून ठोस कारवाई होत नसल्याचा आरोप करत कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी तालुका कृषी अधिकारी कार्यालयावर धडक दिली। बोगस बियाणे विक्रेत्यांवर गुन्हे दाखल करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना प्रति एकरी 10 क्विंटलच्या हिशोबाने भरपाई देण्याची मागणी करण्यात आली। 8 दिवसांत कारवाई न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा देण्यात आला। 7 ऑगस्टला मागच्या वेळेस बोगस सोयाबीन बद्दल कृषी अधिकारी देवी यांना तक्रार केली होती। 7 जुलैला तक्रार केली। जवळपास आता 1 महिना झाला। एका महिन्यानंतर परिस्थिती जैसे तैसेच आहे। त्याच्यामध्ये काहीच प्रगती नाही। नुसते फक्त कृषी सहाय्यक येऊन त्यांनी पंचनामे केले, परंतु त्याचा पुढील प्रस्ताव जसा कोणी कोर्टमध्ये जाणार आहे त्यांना अहवाल पाहिजे या संबंधी सर्व कृषी विभाग उडवाउडीचे उत्तर देत आहे। आम्ही त्याचं स्वागत इथं करत आहे, कारण हे मामाजी बरोबर पैसे घ्यायला कृषी केंद्रामध्ये जात असतात। प्रत्येकीचा कृषी अधिकारी असेल, तालुका गुन्हे नियंत्रक असेल, तालुका कृषी अधिकारी असेल, जिल्हा कृषी अधिकारी, हे सब साले पैसे खाणारे हरामचोद आहे, नालायक काय साले। आणि खाता हे कृषी विभागाचं आणि काम करते कृषी केंद्राचं, आणि याला असं वाटते का हे सर्व शेतकरी बयाणच आहे। अरे तुम्ही शेतकऱ्याचं नाही तर मग कृषी विभागच बंद करा ना। तुम्ही अगर करता तिकडे कृषी मंत्री म्हणते
का आम्ही जिल्हा नियोजन समितीतून शेतकऱ्यांना सोयाबीन उपलब्ध करून देऊ, ते पावसाळ्या अधिवेशनामधलं, परंतु अद्याप बटक्याचा काही हिशोब नाही, कधी देणार आहे. आता तर सोयाबीन सोंगायची नाही, परंतु कृषी मंत्री कोण्या चुलीत गेला त्याचाही काही पत्ता नाही. एवढं हरामखोर आहे भाजपचं सरकार, आणि हे त्यांच्या कारकिर्दीत माजलेले हे कृषी अधिकारी यांचा सर्वांचा निषेध करायला आम्ही शेतकऱ्याच्या वतीने आणि शिवसेनेच्या वतीने आणि महाविकास आघाडीच्या वतीने इथे आलो आहे. समृद्धी महामार्गावर आरटीओच्या दंडात्मक कारवाईच्या रागातून कंटेनर महामार्गावर आडवा लावल्याने समृद्धी महामार्गावरील वाहतूक 1.5 तास ठप्प झाली. वर्ध्याजवळ समृद्धी महामार्गावर आरटीओ पथकाने कागदपत्रांच्या त्रुटींवरून कारवाई केल्यानंतर संतापलेल्या ट्रक चालकाने कंटेनर थेट महामार्गावर आडवा लावला. त्यामुळे नागपूरकडून मुंबईकडे जाणारी वाहतूक तब्बल 1.5 तास ठप्प झाली आणि वाहनांच्या लांबच लांब रांगा लागल्या. पोलिसांनी क्रेनच्या मदतीने कंटेनर बाजूला करून वाहतूक सुरळीत केली. दरम्यान चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. बोलो अभी ये जाम क्यों हो गया? साहेब हे आरटीने फाईन मारला, गाडीचे ऑनलाईन पेपर घेऊन गेला, लायसन घेऊन गेला आणि रॉंग साईड आरटी गेला. MH04FK 6444 गाडीचा नंबर आहे, त्यात 4 माणसं आहेत आरटीच्या गाडीत पण, आणि दादागिरी करून पेपर घेऊन गेला. तो ड्रायव्हरला ऐकत पण नाही, सांगतोय तो असाच, मानत पण नाही. इथून नागपूर ते जालन्यापर्यंत भरपूर तकलीफ आहे साहेब ड्रायव्हर लोकांना. लगेला थांबलं गाडी तरी 5200 फाईन मारतं आम्हाला. और किती वेळापासून जाम आहे? हे आता 1.5 तास होत आले साहेब. 112 होती, आम्ही कमीत कमी 120 10-15 फोन लावले साहेब, तरी पण मानत नाही. आता जी टीम 112 टीम आली आहे ते सोल्युशन करतो बोलते. पण साहेब थोडा ड्रायव्हर लोकांचा पण थोडी विचार करायला पाहिजे यांनी. थोडा फाईन मारून पण गाड्या सोडत नाही साहेब. राजस्थानमध्ये सिस्टम आहे, हरियाणामध्ये आहे, दिल्लीमध्ये आहे, फाईन मारून गाड्या सोडून देतात, पण आपल्या महाराष्ट्रामध्ये नाही सिस्टम. ओके. वर्धा जिल्ह्यातील बातम्यांसाठी पाहत रहा न्यूज स्टोरी. लाईक, कमेंट आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.